नमस्कार, मी पंजाब डक. 8 जुलैपर्यंत जे पाऊस पडणार आहे त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान देखील होणार आहे, कारण की पाऊस खूप पडणार आहे. कमी वेळेत जास्त पडणार आहे म्हणून काय होईल, वड्या काठचे जे शेत आहे ते घासाघाशी होणार आहे, बांध फुटणार आहेत, कारण की पाऊस जरा जोरात आहे. म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या, पशुधनाची काळजी घ्या. झाडाखाली पाऊस चालू असताना आपली जनावरे बांधू नका, कारण की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, वारं देखील आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सगळीकडे पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. राज्यात मात्र 8 तारखेपासून आजच बघा, म्हणजे खूप ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि जे भाग निरंक राहिला तिथं देखील पाऊस पडणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका, कारण की 8 दिवस तुमच्याकडे सगळीकडे पाऊस पडणार आहे. सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. मी म्हणलो होतो ना, 10 जुलै ते 15 जुलैमध्ये जे वंचित राहिलेले सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील, कारण की 8 तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे. तोपर्यंत वापसा होतच नाही, मग सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या 10 ते 15 मध्ये होऊन जातील. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आम्ही देखील पेरलोय आणि आता तणनाशक मारणं चालू आहे. तणनाशक देखील मारणं सुरू आहे आणि आमच्या पेरण्या संपूर्ण झालेल्या जवळपास 18 एकर सोयाबीन पेरणं झालं. कापसं देखील उगवलेले पाहू शकता. आमच्या गाड्या धूळ पेरण्याचे कापसं देखील निघालेले इथं. आणखीन जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र सगळ्यांसाठी एक सूचना, मुंबईकर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबईकडं मग काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणजे इतका पाऊस पडेल की आतापर्यंत मुंबईला इतका पाऊस कधीच नाही, असा पाऊस येणार आहे. म्हणून मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपल्या जे वडे नाले असतील त्याच्या बाजूला समजा एखाद्याच जनावरं बांधलेली असतात, त्याच्यामुळे ते 8 दिवसामुळे काळजी घ्यायची, कारण की मुंबईकडं खूप मध्ये 2 जुलै ते 8 जुलैमध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असा तिकडं चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तर तो पाऊस तुम्हाला मुंबईकरांना सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, इगतपुरी, नाशिक, त्याच्यानंतर इकडं त्र्यंबकेश्वर हे पट्टा, त्याच्यानंतर संगमनेर, घाटमाता, हे अहिल्यानगर, हे असा पट्टा काय होणार उत्तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा पश्चिम भाग म्हणजे जोराचा पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, काही अति मुसळधार होईल, काही ठिकाणी रिमझिम पडेल. पण 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्राकडे काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ सरळ महाराष्ट्राकडे येईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राकडे मग काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की